इथून अनेक गोष्टी शिकायला भेटल्या. अभ्यास कसा करायचा. मी इथं जेव्हा आलो मला त्यांनी विशालनी PMG लायब्ररी दाखवायला नेली, पुणे मराठी ग्रंथालय. तिथं 6 महिने तर वेटिंगच होतं. ठीक आहे. तिथं नंबर लावला, मग तोपर्यंत दुसऱ्या लायब्ररीत. तर अक्षरशः डेप्टी कलेक्टर किंवा DYSP अभ्यास करून राहिला होता. तो सांगायचा मी ऑलरेडी DYSP अभ्यास करायला आलो. मी म्हणलं या माणसाला कशाची गरज. ते म्हणे मी IASची तयारी करून राहिलो. साला म्हणलं लोक ऑलरेडी पोस्ट असून IASची तयारी करून राहिले, आपल्यापाशी काहीच नाही. कधी कधी असं वाटायचं काय हे एवढ्याल्या स्पर्धेत आपण टिकू का, असंही वाटायचं का आपण खेड्यागावातले पोरं पण या आपलं टिकावं लागेल का, आपला कुठंच हे नाही. पण ठरवून टाकलं का काहीतरी आपल्याला करायचं आहे तर मेहनत करायला लागेल. पुस्तकंसुद्धा माहीत नव्हते आम्हाला कोणते वाचायचे. आम्ही तर सुरुवातीला लायब्ररीत तो पोरगा उठून गेला का त्याच्यापाशी जायचं, त्याचे कवर पलटून पाहायचे कोणते पुस्तकं वाचत आहे. आणि ते पुस्तकं वाचता असता मग पाहायचं का हां हे पुस्तक कुठं भेटते, हां का हे कुठं भेटते बा, काय भेटते. मग जे पास झाले आहे त्याला विचारायचं कोण्या पुस्तकातून, काही सांगायचे काही नाही सांगायचे. तर मग मग PMGत जायचं, मग तिथं पुस्तकं पाहायचे, तिथून आणायचे, मग वाचायचे. सुरुवातीला तर आम्ही रूम बंद करूनच 4-5 महिने अभ्यास केला सुरुवातीला तिथेच कोतवालवाड्यावर इथे पुण्यात. आणि मग नंबर लागला का मग PMGला आम्ही जायचो आणि रोज तिथं अभ्यास करायचो. अक्षरशः म्हणजे तर पहिले चक्करच आला होता. कसं आला म्हणलं एवढा भयंकर अभ्यास करते लोक, 4-4 तास बसल्यावर उठत नाही. म्हणलं आपलं मन तर एवढं चंचल आहे का 5-10 मिनटात एका जागी थांबत नाही. मग ते सगळं बनवलं टप्प्याटप्प्यानं. आणि कॉन्सन्ट्रेशन बनवायचं आहे तर एकच म्हणजे माणसाले म्हणते का कोणी काजू खा, बदाम खा, भिजून खा. तर बुद्धिमत्ता माय म्हणणं आहे का बुद्धिमत्ता काजू बदाम खाल्ल्यानं शंखपुष्पीचे ढोटे पेल्यानं वाढत नाही. बुद्धिमत्ता एकाच गोष्टीनं वाढते, तुम्ही केलेल्या गोष्टीचं मनन आणि चिंतन करा. तुम्ही अभ्यास केलाय तो तुम्हाला आठवते का, आपल्या पद्धतीने तो डोक्यात ठेवा. हां नाही आठवते का. तुम्ही समजा सविनय कायदेभंग वाचलाय, 1857चा उठाव वाचलाय, तर ते तुम्हाला 1857चा उठाव केव्हा चालू झाला होता, सगळ्यात पहिला उठाव कुठं झाला होता, त्याच्या विरोधात कोण इंग्रज अधिकारी लढला, ठीक आहे. हे सगळं मग दुसरा उठाव कुठं झाला होता, झाशीच्या राणीच्या विरोधात कोण लढलं, ठीक आहे. उठावाचे काय कारणं होते, हे वाचल्यानंतर तुम्हाला आठवते का, त्याच्यावर मनन करा, चिंतन करा. नंबर ऑफ न्यूरॉन्सले ठीक आहे अन्न पाहिजे आणि ते अन्न आहे मनन आणि चिंतन. केलेल्या अभ्यासावर मनन चिंतन. आणि हे आम्ही केलं. तुम्हाला सांगतो 3 महिन्यात फरक दिसते, 3 महिन्याच्या आत. पण पोरं काय करते नुसता रट्टा मारते, वाचते, त्याच्यावर मनन चिंतन करतच नाही. म्हणून ह्या पोराची जे आठवत नाही, अनेक मुलाचा प्रॉब्लेम आहे का मला आठवत नाही. न आठवण्यामागचं हेच कारण आहे का पोरं कधीच मनन चिंतन नाही करत. मला असं आठवते का मी बेडवर झोपलो का मला 1.5 तास झोप नाही लागत होती. मला तेच आठवायचं आज का वाचलं, आठवते का, मग परीक्षेत आठवण का, मग मी पास होईन का, मग मला आठवलं पाहिजे. आणि नाही आठवलं तर मी झोपलेले परत मी लाईट लावायचो पुस्तक काढून वाचायचो कुठे चुकते. आणि ग्रुप डिस्कशनमध्ये समजा एखादा मुद्दा तो क्रॉस करून राहिला एखादा आपला मित्र का नाही याचं उत्तर हे आहे, नाही बे याचं उत्तर हे आहे, तर मग लगेच पुन्हा पुस्तक काढायचं. तुम्ही ग्रुप डिस्कशन करायचं तेव्हा तुमची हीच मराठी भाषेत बोलायची. हो स्टाईल. हो मी पुण्यात ह्याच भाषेत बोलायचं. सगळे माझे आता ह्या नगरचा आहे, ठीक आहे. नगरचा एक मोठा ग्रुप होता आमच्या वाड्यावर, 26 पोरं होते हॉस्टेलवर. तर ते त्याच्या भाषेत बोलायचे, मी माझ्या भाषेत बोलायचं. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion.